स्वामी समर्थांचे विचार आणि मंत्र आपल्याला कठीण प्रसंगात धैर्य, आत्मविश्वास आणि जगण्याची सकारात्मक ऊर्जा देते. त्यांचे विचार व संदेश ऐकल्याने जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. प्रत्येक दिवशी नवीन संधी शोधा आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणूनच पूर्वपुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामी राजभेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, नाती ही झाडांच्या पानासारखी नसावीत, जी ऋतू बदलल्यानंतर ती पानं गळून पडतील. ती मुळासारखी असावीत, जी आयुष्यभर घट्ट आधार देणारी असावीत. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपल्याला आपोआप सापडते. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. स्वामी म्हणतात, हरलात तरीही चालेल, पण लढणं सोडू नका. कारण जीवन हे यशस्वी होण्यासारखं नसतं, ते सतत प्रयत्न करत राहण्यासारखं असतं आणि जो प्रयत्न सोडत नाही त्यांच्यावर आमचा आशीर्वाद कायम असतो. तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ टाईप करा. माणसाच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या वेदनाची नोंद कुणीच घेत नाही, परंतु माणसाच्या चुकांची नोंद मात्र सर्व घेतली जाते. स्वामी म्हणतात, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करीन, पण कर्म नाही. हुंकार मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. वेळ आणि नशीब दोन्हीही बदलायला वेळ लागत नाही. आज जो माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, उद्या तोच तुमच्या यशाची चर्चा करताना दिसेल. म्हणून कोणाच्याही बोलण्याने खचू नका, कारण वाईट वेळ कायम राहत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि संयम ठेवा, कारण वेळ जेव्हा बदलते तेव्हा आयुष्यही बदलून टाकते. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तुम्ही शांत राहा, वेळ स्वतः साक्ष देईल. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना जे आपल्यासाठी वेळ काढतात तेच खरे आपल्या आयुष्यातले खास लोक असतात. खरी साथ तीच असते जी परिस्थिती बघून बदलत नाही, तर परिस्थिती कितीही कठीण असेल तरीही सोबत उभे राहतात. नातं शब्दांनी टिकत नाही, तर वेळ देणाऱ्या मनाने टिकतं. कारण ज्यांना आपली किंमत असते ते कधीच बिझी नसतात. अशा लोकांना जपून ठेवा, कारण तेच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असतात. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता येत नसेल तर हरकत नाही, पण कोणाचं वाईट करण्याचा आनंद साजरा करू नका. कारण दुसऱ्याच्या आयुष्यात खड्डे खोदणारे लोक एक दिवस स्वतःच त्या खड्ड्यात पडतात. कधीकधी माणूस आधीच आयुष्याशी लढत असतो, त्यात आपल्या शब्दांनी आणि वागण्याने त्याला अजून तोडू नका. कारण जखम शरीरावर असेल तर भरून निघते, पण मनावर झालेली जखम आयुष्यभर शांतपणे रडवत राहते. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात मोठं घर असण्यापेक्षा मोठं मन असणं जास्त महत्त्वाचं असतं. मन समाधानी असेल तर साधं जीवनही राजासारखं वाटतं. पैसा गरजा पूर्ण करू शकतो, पण मनाची शांतता फक्त समाधान देऊ शकतं. समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही, ते मनाच्या शांततेत सापडते.
सुख सुविधा वाढल्या की आराम मिळतो, पण समाधान मिळालं की आनंद मिळतो. स्वामी म्हणतात, शांतता हीच खरी संपत्ती आहे, बाकी सगळं क्षणिक आहे. वेळ आणि शब्द पुन्हा परत येत नाही, म्हणून कोणालाही दुखवण्यापेक्षा कोणाचं तरी मन जिंकण्याचा प्रयत्न करा. जीवनात असे लोक नेहमी भेटतात जे समोर गोड बोलतात पण पाठीमागून बदलतात. त्यांना उत्तर देणं गरजेचं नसतं, कारण वेळच त्यांची खरी ओळख दाखवते. आपण फक्त आपल्या वाटेवर चालत राहायचं, कारण खरी किंमत नेहमी शांत लोकांचीच असते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नामस्मरण मनाला एक वेगळं बळ मिळतं. बाहेरच्या परिस्थितीवर नाही, तर आतल्या श्रद्धेवर जगायला शिकवतं. आणि हेच बळ माणसाला तुटू देत नाही. पूर्वी जे ओझं वाटायचं ते आता साधना वाटू लागते. संघर्ष शिक्षा नाही, तर शिकवण वाटू लागते. प्रत्येक वेदनेत अर्थ दिसू लागतो. श्री स्वामी समर्थ म्हणजे फक्त भक्ती नाही, तर अंतर्मनाची उभी राहणारी शक्ती आहे, जी मनात संयम देते, विचारात स्पष्टता देते आणि आयुष्याला स्थिरपण देते. स्वामी म्हणतात, भीती सोडून द्या, कारण भीती तुम्हाला आतून तोडते. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही स्वतःच्या शक्तीवर शंका घेता. जीवनातील प्रत्येक परीक्षा तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुम्हाला बळकटी देण्यासाठी येते. जे घडले आहे ते स्वीकारा, जे आहे त्यावर विश्वास ठेवा आणि जे येणार आहे ते माझ्या चरणी अर्पण करा. अंधार कितीही खोल असला तरी श्रद्धेचा एक किरण त्याला छेदतो. रडू नकोस, थकू नकोस, हार मानू नकोस. जग तुम्हाला सोडून जात असतानाही मी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत उभा आहे. तुमची भीती सोडून द्या आणि काम करत राहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या स्वामींचं हे एक वचन आणि मग शांत होतं मन. जेव्हा आयुष्य थकून जातं, डोळ्यात नकळत पाणी येतं, तेव्हा त्यांच्या शब्दातूनच पुन्हा जगण्याचं बळ मिळतं. जगाने कितीही साथ सोडली तरी स्वामी कधीच दूर नसतात. आपण फक्त डोळे मिटायचे आणि ते कायम आपल्या पाठीशी उभे असतात. वादळ कितीही मोठी आली तरी मन घाबरत नाही, कारण माझ्या स्वामींचं वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संयमने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्यांचा कमीपणा नसतो, ते त्यांचे संस्कार असतात. समजून घेणारी माणसं खूप कमी असतात, पण ती आयुष्य सुंदर करून जातात. जिथे मन मोकळं करता येतं तेथे शब्दांची गरज नसते. नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, एकमेकांना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. दुःख सांगितल्यावर जे ऐकून घेतात तीच खरी आपली माणसं असतात. कारण जगात साथ देणारे खूप भेटतात, पण मन समजून घेणारे फार कमी असतात. म्हणून जपा त्या व्यक्तीला जिच्यासमोर तुम्ही मनापासून स्वतःसारखे राहू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.